नमस्कार मंडळी. स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या राशी भविष्य चॅनलवर. दररोजप्रमाणे आजही आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या राशीचे खास भविष्य. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद, संधी की सावधगिरी घेऊन येणार, सर्व 12 राशींसाठी खास आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घ्या. मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत मिश्र पण प्रगतिकारक अनुभव येऊ शकतो. पैशाच्या बाबतीत काही दिवसांपासून अडकलेली रक्कम मिळण्याची किंवा जुन्या व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र मोठी गुंतवणूक, कर्ज घेणे किंवा कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळावे. शत्रू किंवा विरोधकांच्या बाबतीत दिवस तुमच्या बाजूने राहू शकतो, परंतु काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊन तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे प्रत्येक कामात पुरावे, कागदपत्रे आणि स्पष्ट संवाद ठेवणे आवश्यक आहे. धोके मुख्यतः राग, उतावळेपणा आणि अहंकारातून निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना तसेच यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा. नशिबाची साथ मध्यम स्वरूपाची असली तरी तुमच्या मेहनतीला चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. दिवसातील एखादी महत्त्वाची भेट, करिअरशी संबंधित सकारात्मक बातमी किंवा वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक ही आज आनंददायी घटना ठरू शकते. वृषभ राशीसाठी हा दिवस आर्थिक स्थैर्य आणि नियोजनाचा ठरू शकतो. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी दिसू शकतात आणि मागील काळात केलेल्या प्रयत्नांचे परिणाम हळूहळू समोर येऊ शकतात. पैशाच्या बाबतीत सुरक्षितता वाढेल, पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शत्रू आणि विरोधकांच्या बाबतीत तुमचा शांत, संयमी आणि व्यावहारिक स्वभाव तुम्हाला संरक्षण देईल. काही लोक तुमच्या निर्णयांवर टीका करू शकतात, पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही. धोका हा जास्त विश्वास ठेवण्यात आहे. विशेषतः आर्थिक व्यवहार आणि भागीदारीच्या बाबतीत सावध राहा. नशिबाची साथ चांगली मिळेल आणि अनेक गोष्टी कमी प्रयत्नात मार्गी लागू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरात एखादी शुभ बातमी, नातेवाईकांशी सुखद भेट किंवा एखादी महत्त्वाची वस्तू खरेदी करण्याचा योग निर्माण होऊ शकतो. मिथुन राशीसाठी हा दिवस हालचाली, संवाद आणि नवीन संधींनी भरलेला असू शकतो. आर्थिकदृष्ट्या काही अचानक खर्च समोर येऊ शकतात, परंतु त्याच वेळी उत्पन्न वाढवण्याचे मार्गही खुलू शकतात. व्यापार, मार्केटिंग, शिक्षण किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे अफवा आणि गैरसमजांपासून सावध राहा. धोका मुख्यतः चुकीची माहिती, घाईघाईत घेतलेले निर्णय आणि न वाचता केलेले करार यामध्ये आहे. नशिबाची साथ अनपेक्षित स्वरूपात मिळू शकते. अचानक एखादा फोन, संदेश किंवा भेट तुमच्या फायद्याची ठरू शकते. दिवसातील सर्वात चांगली घटना म्हणजे एखाद्या नवीन व्यक्तीशी झालेली ओळख किंवा भविष्यात लाभदायक ठरणारा संपर्क असू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस भावनिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा ठरू शकतो. घर, जमीन, मालमत्ता किंवा कुटुंबाशी संबंधित आर्थिक विषयांमध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते. एखादा जुना प्रश्न सुटण्याची किंवा आर्थिक नियोजन अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल. शत्रू किंवा विरोधक तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे भावना बाजूला ठेवून निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. धोका हा अतिसंवेदनशीलतेतून निर्माण होणाऱ्या गैरसमजांमध्ये आहे. कोणाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नका. नशिबाची साथ विशेषतः कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये मजबूत राहू शकते. दिवसात एखाद्या प्रिय व्यक्तीकडून मिळणारा पाठिंबा, कुटुंबातील आनंदाची बातमी किंवा जुन्या मतभेदांचा शेवट ही विशेष आनंददायी घटना ठरू शकते. सिंह राशीसाठी हा दिवस प्रभाव, प्रतिष्ठा आणि यशाचा संकेत देणारा ठरू शकतो. आर्थिक बाबतीत प्रगतीची चिन्हे स्पष्ट दिसतात. नवीन उत्पन्नाचे स्रोत, व्यवसायातील वाढ किंवा वरिष्ठांकडून मिळणारी आर्थिक संधी लाभदायक ठरू शकते. शत्रू आणि विरोधकांवर तुमचा प्रभाव आणि आत्मविश्वास भारी पडेल. जे लोक तुमच्या विरोधात काम करत होते त्यांची ताकद कमी होताना दिसेल. मात्र अति आत्मविश्वास आणि घाईत घेतलेले निर्णय हेच आजचे मोठे धोके ठरू शकतात. कोणत्याही मोठ्या व्यवहारात सर्व तपशील तपासूनच पुढे जा. नशिबाची साथ इतर राशीच्या तुलनेत अधिक अनुकूल राहू शकते आणि अनेक अडलेली कामे अचानक मार्गी लागू शकतात. दिवसातील विशेष चांगली घटना म्हणजे सन्मान, प्रशंसा, पदोन्नतीची चर्चा, महत्त्वाच्या व्यक्तींची भेट किंवा करिअरमध्ये पुढे नेणारी संधी मिळणे असू शकते. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना आज स्वतःच्या क्षमतेवर अधिक विश्वास वाटेल आणि त्याचा थेट फायदा भविष्यात दिसून येऊ शकतो. हा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी विचारपूर्वक कृती आणि आर्थिक शिस्त यांचा ठरू शकतो.
पैशाच्या बाबतीत तुम्ही घेतलेले मागील काही निर्णय योग्य दिशेने जात असल्याचे संकेत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारीबरोबर आर्थिक लाभाची आशा दिसू शकते. तर व्यावसायिकांना हिशोब आणि कागदपत्रांमध्ये विशेष दक्षता ठेवावी. शत्रू किंवा विरोधक उघडपणे फारसे काही करू शकणार नाहीत, परंतु पडद्यामागे तुमच्या कामावर टीका किंवा अडथळे निर्माण करायचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट पुराव्यासह आणि नियोजनबद्ध पद्धतीने हाताळणे महत्त्वाचे ठरेल. धोका मुख्यतः अतिविचार, तणाव आणि लहान चुका मोठ्या मानण्याच्या प्रवृत्तीत आहे. नशिबाची साथ मध्यम असली तरी तुमची बुद्धिमत्ता आणि मेहनत नशिबापेक्षा जास्त उपयोगी ठरेल. दिवसातील चांगली घटना म्हणजे एखादे रखडलेले काम पूर्ण होणे, वरिष्ठांकडून कौतुक मिळणे किंवा शिक्षण व करिअरशी संबंधित सकारात्मक बातमी मिळणे. तूळ तूळ राशीसाठी हा दिवस संतुलन राखण्याची परीक्षा घेणारा असू शकतो. आर्थिक बाबतीत नवीन संधी समोर येतील, पण प्रत्येक संधी लगेच स्वीकारणे योग्य ठरणार नाही. भागीदारीतील व्यवहार, संयुक्त गुंतवणूक किंवा मित्रांशी आर्थिक संबंध यामध्ये सावधगिरी आवश्यक आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्या सौम्य स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आवश्यक तेव्हा ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे ठरेल. धोका हा निर्णय घेण्यात होणारा विलंब आणि इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. नशिबाची साथ सामाजिक संबंध, नवीन संपर्क आणि चर्चांमधून मिळू शकते. दिवसात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट, महत्त्वाचा करार किंवा नातेसंबंधात निर्माण होणारा सकारात्मक बदल आनंद देणारा ठरू शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस सामर्थ्य, गुप्त योजना आणि धैर्य यांची परीक्षा घेणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या काही मोठ्या संधी समोर येऊ शकतात. विशेषतः गुंतवणूक, व्यवसाय किंवा मालमत्तेशी संबंधित क्षेत्रात. मात्र कोणतीही गोष्ट पूर्ण तपासल्याशिवाय स्वीकारू नका. शत्रू आणि विरोधकांच्या बाबतीत तुम्ही वरचढ राहण्याची शक्यता आहे. तुमच्या विरुद्ध काम करणारे लोक स्वतःच अडचणीत येऊ शकतात. धोका हा संशय, अतिनियंत्रणाची इच्छा आणि भावनिक सूडभावना यामध्ये आहे. नशिबाची साथ चांगली राहील. विशेषतः ज्या कामांमध्ये तुम्ही आधीपासूनच मेहनत घेत आहात त्यात. दिवसातील चांगली घटना म्हणजे अचानक आर्थिक लाभ, एखादे गुपित तुमच्या फायद्याचे ठरणे किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून मिळणारा पाठिंबा असू शकतो. धनु राशीसाठी हा दिवस विस्तार, नवीन कल्पना आणि संधींचा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या प्रवास, शिक्षण, परदेशी संपर्क किंवा नवीन प्रकल्प यामधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत आशावाद चांगला असला तरी वास्तववादी नियोजन आवश्यक आहे. शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या वेगवान प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात, पण तुमच्या आत्मविश्वासामुळे त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. धोका हा बेफिकीरपणा आणि जास्त जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीत आहे. नशिबाची साथ मजबूत राहण्याची शक्यता आहे आणि अचानक एखादा मार्ग खुला होऊ शकतो. दिवसातील चांगली घटना म्हणजे प्रवासाचा योग, महत्त्वाची माहिती मिळणे किंवा करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळणे. मकर राशीसाठी हा दिवस मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या स्थिरता आणि नियोजन यांचा लाभ मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आता परिणाम देण्यास सुरुवात करू शकतात. शत्रू आणि विरोधक तुमच्या शिस्तबद्ध कामपद्धतीसमोर कमकुवत पडतील, मात्र काही लोक तुमच्या यशामुळे मत्सर बाळगू शकतात. धोका हा अतिकामामुळे होणारा मानसिक थकवा आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्यात आहे. नशिबाची साथ हळूहळू पण निश्चितपणे मिळेल. दिवसातील चांगल्या घटना म्हणजे आर्थिक लाभ, वरिष्ठांकडून विश्वास मिळणे किंवा भविष्यासाठी महत्त्वाची योजना निश्चित होणे. कुंभ राशीसाठी हा दिवस नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि सामाजिक संपर्क यामधून लाभ देणारा असू शकतो. आर्थिकदृष्ट्या काही अनपेक्षित संधी समोर येऊ शकतात. विशेषतः ऑनलाईन, तांत्रिक किंवा नेटवर्किंगशी संबंधित क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्या विचारसरणीला विरोध करू शकतात, पण तुमची मौलिकता आणि बुद्धिमत्ता तुम्हाला पुढे नेईल. धोका हा अव्यवहार्य कल्पनांवर जास्त विश्वास ठेवण्यात आहे. नशिबाची साथ अचानक मिळणाऱ्या संधींच्या रूपाने येऊ शकते. दिवसातील चांगली घटना म्हणजे एखादी नवीन ओळख, महत्त्वाचा प्रकल्प किंवा मित्रांकडून मिळणारी अनपेक्षित मदत असू शकते. मीन राशीसाठी हा दिवस अंतर्ज्ञान, भावना आणि आध्यात्मिकतेशी जोडलेला राहू शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. भावनिक कारणांमुळे पैसे खर्च करणे किंवा कोणावर अंधविश्वास ठेवणे टाळावे. मात्र सर्जनशील क्षेत्र, कला, शिक्षण किंवा सल्लागार कामांमधून लाभ मिळू शकतो. शत्रू किंवा विरोधक तुमच्या सौम्य स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आवश्यक तिथे स्पष्ट भूमिका घ्या. धोका हा भ्रम, अवास्तव अपेक्षा आणि चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्यात आहे. नशिबाची साथ आध्यात्मिक किंवा भावनिक पातळीवर अधिक जाणवेल. दिवसातील चांगली घटना म्हणजे एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट, मनाला समाधान देणारी बातमी किंवा दीर्घकाळापासून असलेल्या चिंतेतून मुक्ती मिळणे. मीन राशीच्या अनेक व्यक्तींना आज एखादा अंतर्मनाचा संकेत किंवा प्रेरणा भविष्यात महत्त्वाची दिशा दाखवू शकते.